मी कृष्णा कदम आज तुम्हाला ट्रिग्नोमेट्रिक टेबल 6 ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन आहेत आपल्यामध्ये साइन कॉस टॅन सेक कोसेक कॉट ह्या 6 0 30 45 60 आणि 90 आपल्याला किती काढायचे आहेत. तर लक्ष द्या इकडं. तर आज आपण आणि ट्रिग्नोमेट्रिक्स ज्या व्हॅल्यू आहेत त्या खूप इम्पॉर्टंट आहेत. स्पर्धा परीक्षेला महत्त्वाचे आहेत, 10वीला महत्त्वाचे आहेत, 11वीला महत्त्वाचे आहेत, 12वीला महत्त्वाचे आहेत. खूप त्याचा यूज बऱ्याच प्रॉब्लेममध्ये होतो, त्याच्यामुळे माहीत असणं फार गरजेचं आहे. साईनची व्हॅल्यू माहीत असेल तर कॉस टॅन सेक कोसेक कॉट तुम्हाला काढता येतात. पण साईनची व्हॅल्यू पहिल्यांदा कशी काढायची हे फार गरजेचं आहे. साईन माहीत असेल तर कॉस माहीत होते, टॅन कॉट सगळं, साईन कॉस माहीत असेल कॉट सगळं सगळ्या जवळपास आपल्याला किमती आपल्याला काढता येतात. तर 1 बाय 1 आपण सर्व किमती आपण बघूया आपण. तर लक्ष द्या इकडं. 0 डिग्री 30 डिग्री 45 डिग्री 60 डिग्री आणि 90 डिग्री अशा 5 व्हॅल्यू आपल्याला बघायच्या. ओके, तर आता लक्ष द्या. साईनपासून आपण चालू करूया. साईन थीटा, साईन, ओके थीटा नाही, साईन कॉस टॅन 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 ओके टॅन कॉट सेक आणि कोसेक. आपल्या एवढ्या व्हॅल्यू आपल्याला फाइंड आउट करायची. ओके, आता साईनची आपल्याला जर व्हॅल्यू फाइंड आउट करायची असेल तर बघा 0 ते 90 पर्यंत 0 30 45 60 90 अशा 5 अँगल आहेत. ओके, डिग्री. तर 5 वेगवेगळे डिग्री आहेत. तर आपण काय करू, 0 ते 5 डिजिट जर आपण 0 पासून काउंट केले तर बघा 4 पर्यंत होतात. 0 1 2 3 आणि 4 सगळ्या संख्येला काय करा, 4 ने डिवाइड करा. ट्रिक्स आहे विद्यार्थी मित्रांनो, 4 ने डिवाइड करा. आता ह्या जे 0 ते 4 पर्यंत 5 डिजिट आहेत सर्वांचा स्क्वेअर रूट घ्या, 4 ने डिवाइड करा आणि सर्वांचा स्क्वेअर रूट घ्या आणि साईनच्या व्हॅल्यूमध्ये लिहून टाका. 0/4 चा आन्सर बघा. लक्ष द्या, न्यूमरेटरला 0 असेल, डिनॉमिनेटरला कोणतीही संख्या असू द्या, उत्तर काय येईल 0. ओके, तर उत्तर काय येईल तुमचं 0, उत्तर 0 येईल. तर आता लक्ष द्या. 1/2 1/4 चा स्क्वेअर रूट किती आहे? 1/4 चा स्क्वेअर रूट होईल 1/2. आता बघा लक्ष द्या, 2/4 आहे. 2 1 2 2 2 4 1/2. 1/2 चा स्क्वेअर रूट किती आहे? मग सिम्प्लिफाय केल्यानंतर 1/2 येते. 2/4 चं सिम्प्लिफाय केल्यानंतर 1/2 येते. 1/2 चा स्क्वेअर रूट किती येते मग? तर येईल 1/√2. आता लक्ष द्या, √3 चा स्क्वेअर रूट काय येते? √3 बाय आणि 4 चा किती येते? 2 स्क्वेअर रूट. आता 4 डिवायडेड बाय 4, 4 1 4 1, 1 चा स्क्वेअर रूट काय येते? 1. सिम्प्लिफाय करून स्क्वेअर रूट आपल्याला काढावं लागते विद्यार्थी मित्रांनो, लक्षात ठेवा. ओके, आता तुम्हाला जर साईनची व्हॅल्यू जर माहीत असेल, तर कॉसची व्हॅल्यू तुम्हाला काढता येते. साईनच्या व्हॅल्यूला एक्झॅक्टली रिव्हर्स करा तर तुम्हाला कॉसची व्हॅल्यू मिळून जाईल. आता मला सांगा साईनची व्हॅल्यू किती आली? 0 1/2 1/√2 1/√3 √3/2 आणि 1 अशा व्हॅल्यू मिळालेल्या आहेत तुम्हाला. तर 90चं काय करा, 0ला लिहून टाका, सगळं उलट करून टाका त्याला, तर तुम्हाला कशाची किंमत मिळेल? कॉसची किंमत. बघा 90ची काय किंमत आहे? 1. तर आपण 1 पासून स्टार्ट करू, तिथं 1 उलट करायचं तर कॉसची निघून जाते. √3/2 काढायची गरज नाही आपल्याला. तर 1/√2 इथं किती येते? 1/2 आणि 0. ओके, आता मला सांगा साईन आणि कॉसच्या किमती आपण फाइंड आउट केलेल्या आहेत. आता आपल्याला कशाची किंमत फाइंड आउट करायची? टॅनची. तर विद्यार्थी मित्रांनो इकडे लक्ष द्या, जर टॅनची जर किंमत जर आपल्याला फाइंड आउट करायची असेल तर टॅनचा फॉर्म्युला फर्स्ट आपल्याला माहित असणं गरजेचं आहे. तर टॅन थीटा इज इक्वल टू फॉर्म्युला काय? टॅन थीटा इज इक्वल टू साइन थीटा डिवायडेड बाय कॉस थीटा. ओके, टॅन थीटाच फॉर्म्युला साइन बाय कॉस. आता 0 हे 0/1 उत्तर काय येईल मग? साइन बाय कॉस टॅन होते ना 0. ओके, आता बघा 1/2 डिवायडेड बाय √3/2, 2 काय होते? कॅन्सल. तर विद्यार्थी मित्रांनो उत्तर येईल 1/√3. 1/√2 कॅन्सल होईल, उत्तर काय येईल 1. ओके, आता इथं बघा साइन डिवायडेड बाय कॉस 2 काय होते? कॅन्सल, उत्तर काय येईल √3. 1/0 उत्तर काय येईल आपलं नॉट डिफाईन्ड. कोणी इन्फिनिटी देते पण नॉट डिफाईन्ड. आता लक्ष द्या, डिनॉमिनेटरला 0 असेल आणि वरी कोणतीही नॅचरल नंबर असू द्या, कोणतीही संख्या असू द्या, तर नाही का डिवाइड बाय जर 0 असेल तर आपल्याला असा भागाकारच देता येत नाही. 1 डिवायडेड बाय 0 असेल तर उत्तर काय येते? नॉट डिफाईन्ड. अशी कोणतीच व्हॅल्यू डिफाईन करता येत नाही की कोणताही वरी नंबर असू द्या, खाली 0 असू द्या, अशी व्हॅल्यू आपल्याला डिफाईनच करता येत नाही. त्याच्यामुळे तर 1/0 काय येईल मग? नॉट डिफाईन्ड. आता बघा लक्ष द्या, टॅनला तुम्ही काय करा, उलट करा, तर काय येईल तुमचं? कॉट येईल. तर आता बघा एनडी कुठे आहे? नॉट डिफाईन्ड. 90 ला तर ते 0 लिहून टाका, त्याला उलट करून घ्या, एक्झॅक्टली उलट. एनडी √3 इथं काय येईल? 1/√2 1/√3 सॉरी, आणि इथं येईल 0. आता बघा लक्ष द्या, साइन कॉस टॅन कॉटच्या आपल्याला किमती माहीत झालेल्या आहेत. आता आपल्याला सेकचा फॉर्म्युला लक्ष द्या. सेकचा फॉर्म्युला काय आहे?
सेक थिटा इज इक्वल टू 1 बाय कॉस थिटा. ओके, तर सेक थिटा इज इक्वल टू 1 बाय कॉस थिटा. आता लक्ष द्या, तर आता कॉसची सेक थिटा काढण्यासाठी 1 बाय कॉसची व्हॅल्यू तर पुट करायची, सेक थिटा निघून जाते. तर आता 1 बाय 1 काय येते मग 1, 1 बाय रूट 3 बाय 2 काय येते 2 बाय रूट 3. ओके, 1 बाय रूट 2 तर उत्तर काय येते मग फक्त रूट 2. 1 बाय 2 उत्तर काय येते 2. आता इथं लक्ष द्या, अजून 1 बाय 0 उत्तर काय येईल आपलं इन्फिनिटी. पण काही जण इन्फिनिटी लिहितात किंवा काही जण नॉट डिफाईन लिहितात. ओके, तर आपल्याला जसं काही इन्फिनिटी म्हणजे काय असते विद्यार्थी मित्रांनो, इन्फिनिटी पण तेच असते. इन्फिनिटी म्हणजे आपल्याला व्हॅल्यू अशी अस्तित्वात नाही असं लक्षात येते. तर एन डी लिहूया आपण, जे आपण लिहिलं होतं पहिलं तेच करूया, एन डी नॉट डिफाईन. आणि काही जण इन्फिनिटी पण लिहितात, लिहिण्याच्या पद्धतीनुसार आहे ते. तर ओके, आता लक्ष द्या, सेकला जर तुम्ही रिव्हर्स केलं तर काय येते कोसेक येते. ओके, सेकला जर एक्झॅक्टली रिव्हर्स केलं तर काय येते एन डी 2 रूट 2 अपॉन रूट 3 आणि तो उत्तर 1. अशा पद्धतीनं विद्यार्थी मित्रांनो 0 ते 90 पर्यंत आपण साईन, कॉस, टॅन, कॉट, सेक, कोसेक असे आपण व्हॅल्यू पाहिलेले आहेत. आता लक्ष द्या, तुम्हाला जर साईनची जर किंमत जर तुम्हाला फाइंड आउट झाली तर बाकीच्या पाचही पण तुम्हाला सगळ्या कॉस, टॅन, कॉट, सेक, कोसेकच्या व्हॅल्यू काढता येतात. साईनची व्हॅल्यू काढण्यासाठी एक तुम्हाला ट्रिक्स सांगितली मी. 0 पासून 4 पर्यंत डिजिट लिहा, त्याला 4 ने डिव्हाइड करा आणि सगळ्याचे त्या डिजिटचे स्क्वेअर रूट काढा. सगळ्याचे डिजिटचे जर स्क्वेअर रूट काढले तर तुम्हाला साईनची व्हॅल्यू मिळून जाईल. जर सिम्प्लिफाय होत असं सिम्प्लिफाय करून तुम्ही त्याचं स्क्वेअर रूट काढा. सिम्प्लिफाय करून जर स्क्वेअर रूट काढले तुम्ही तर ते तुम्हाला साईनची व्हॅल्यू मिळून जाईल. साईन मिळाल्यानंतर कॉसला रिव्हर्स करा, साईन बाय कॉस टॅन होते आणि कॉट टॅनला जर रिव्हर्स केलं तर काय होते कॉट होते. सेकची व्हॅल्यू 1 बाय कॉस, कॉसला काय करा 1 डिवायडेड बाय कॉस लिहून टाका. सेकचं तुम्ही काय करा रिव्हर्स जर केलं तर तुम्हाला कोसेक मिळून जाते. जर व्हिडिओ जर आवडला असेल लाईक करा, सबस्क्राईब करा आणि मित्रांना